बाळूमामांच्या नावाने चांगलं संत आणि वकील सद्गुरू बाळूमामांच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या. काही लोक मामांना समजू शकले नाहीतर काही लोक मामांना पाहता त्यांची अलौकिक शक्तीही जाणत असत. असाच एक प्रसंग बाळूमामांबरोबर घडला होता. कापशीजवळ कोलेवाडीत नुकताच भंडारा झाला होता. एक नामांकित वकील प्रसादाला आले होते. त्यांच्याबरोबर 10-15 माणसं देखील आली होती. बसल्या बसल्या वकिलांची माणसे वकिलांचा थोरपणा, शहाणपणा वगैरे विषयी बराच वेळ मामांना सांगत होते. मामांनी पुष्कळ वेळ ते शांतपणे ऐकून देखील घेतले. त्यानंतर वकिलाला मामा म्हणाले, "अरे वकील, ही माणसं सांगतात तसं तू खरोखरच खूप मोठा वकील आहेस का?" पुढे मामा म्हणाले, "अरे या जगात तर सांग बरं, ताकाचे डेरे आणि रव्या किती आहेत ते?" वकील विचारवंत होते. त्यांनी नम्रपणे मामांचे चरण धरले. ते म्हणाले, "मामा, माझी योग्यता आपल्या अध्यात्म मार्गात काहीच नाही. ही बरोबर आलेली माणसे माझ्याविषयी बरगळत राहिली आहेत. त्याला माझा नाईलाज आहे." या प्रसंगावरून एवढं लक्षात आलं ते तात्पर्य संत आणि वकील यांच्यात अध्यात्म आणि भौतिकवाद असा फरक असल्याचे दिसून येते. अशाच बाळूमामांच्या जीवनातील घटनांना समजून घेण्यासाठी बाळूमामांच्या जीवनातील चमत्कारिक घटना, आदमापूर मंदिर चालू अपडेट्स मिळवण्यासाठी नंदा विशाल धोकटे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच बाळूमामांच्या आयुष्यातील एखाद्या चमत्कारिक घटनेबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगलं बोला. जय बाळूमामा.